करतो म्हणून ते माझ्यापेक्षा मोठे. आणि एक देश सेवेची जी त्यांना संधी मिळाली की आम्हाला मिळाली नाही, याचं मला खूप वाईट वाटतं. आवाज येतोय? तर दुसरी गोष्ट अशी की आर्मीत जायची उर्मी आमच्यामध्ये पण होती, पण संधी मिळाली नाही. ते सोडून द्या, पण त्यांना मिळाले त्यांना मला आठवण वाटते. आणि एक माझं स्वप्न त्यांच्या रूपाने पूर्ण झालं. आणि आर्मीचं पूर्ण यशस्वी त्यांनी 17 वर्ष पूर्ण केले आणि ते रिटायर होत आहे, याबद्दल त्यांचा अभिमान. पण आपण एक गोष्ट विसरतो सगळे, ज्यावेळेस एक सैनिक देशासाठी लढतो त्यावेळेस त्याचा परिवार सुद्धा त्याच्यासाठी लढत असतो, त्याच्यासाठी चिंतित असतो. आणि त्या परिवारामध्ये आपण फक्त आई वडिलांचा विचार करतो, त्याच्या पत्नीचा विचार कोणी करतो? खरं सांग, तिला एकाच वेळी तिच्या नवऱ्याची बी चिंता असते आणि तिला तिच्या घरदाराची सुद्धा चिंता करावं लागते. तिकडे घरदार सांभाळणं, त्यांची मर्जी सांभाळणं, त्यांचे कामं करणं आणि प्लस आपल्या नवऱ्याची काळजी करणं, हे सगळं तिच्यासाठी खूप आवड आहे. ते मी सांगू शकत नाही, कारण म्हणजे मी नवरा आहे, मी बायको नाही म्हणून सांगू शकत नाही, बाकी काही नाही. ते शेवटी तिच्या मनातच असतं, ती बोलू शकते किंवा ती न बोलता सुद्धा सगळं काही करत असते. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि एक वेळ त्यांच्या पत्नीसाठी सुद्धा दिलं. कारण मी बघितलंय स्वतः, ते जेव्हा ड्युटीवर असतात, घरचं काही फोन आलं, ते क्वार्टरमध्ये ते राहिलं असते तरी घरचे जबाबदारी सांभाळून स्वतःचे लहान मुलं लाईट जर रात्री गेली तर मला एकट्याला झोपायला भीती वाटते. मी स्वतः सांगतो, मला एकट्याला झोपायला भीती वाटते. ती बाई रात्र लाईट गेली तर एकटी लहान मुलं घेऊन स्वतः थांबलेली आणि तिनं तिचं म्हणजे कर्तव्य पूर्ण केलंय. म्हणजे फक्त आर्मीचा जवानच आपल्या सन्मानाच्या प्रेमाच्या पात्रतेचा नसतो, तर त्याची पत्नी सुद्धा तेवढ्याच पात्रतेची असते आणि तिचे इतकं धैर्य बाकी कोणत्या स्त्रीमध्ये नसतं. एवढं मी सांगू शकतो. बाकी त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, त्यांच्याबद्दल बोलणे तर मी मोठं नाही आहे. त्याबद्दल मी करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.